अजित पुरुषोत्तम बापट, राहणार पुणे। मी दुसऱ्यांदा बापट कुल संमेलनात आलेलो आहे। जे पुण्यात झालं होतं तेही अतिशय उत्कृष्ट नियोजन, उत्कृष्ट संमेलन झाल्यामुळे त्याचंच बघून मी म्हटलं की यंदा कोकणात आहे तर कोकणातही जायचं। तिथे सगळी आपली माणसं भेटतील, जी आपली नातलग आहेत, जी आपली खूप मोठ्या मोठ्या पोस्टवर आहेत, खूप चांगलं काहीतरी काम करतायत। ते आपल्याला बघायला कळायला दुसरा मार्ग नाही आणि ह्याच्यासारखं दुसरं माध्यम नाही की जे आपले बापट कुठे आहेत, काय करतात, हे सगळ्यांच्या ओळखी होतात, सगळ्यांना भेटतो आपण आणि त्याचा उपयोग निश्चितच आपल्याला होतो। हा माझा अनुभव आहे। इथे असणारी व्यवस्था, इथे असणारं लोकेशन अतिशय सुंदर, अतिशय छान आहे। इथे सर्व लोकांनी मेहनत घेऊन ज्याप्रमाणे हा उत्सवच म्हणूया, बापटांचा उत्सव, बापट भगिनी खूपच भेटल्या। काही तर दादा म्हणून हाक मारली, कोणी भाऊ म्हणून हाक मारली, कोणी भाऊजी म्हणून हाक मारली। हे सगळं फक्त अनुभवासाठी इथे आलेलो आहे आणि ह्याचा सगळ्यात आनंद असा आहे की सगळे बापट एकत्र येत आहेत आणि हे बापट एकत्र येऊन काहीतरी पुढे चांगलं होईल हे निश्चितच अभिमानास्पद आहे। हे सगळ्यांना कळावं। पुढच्या बापट कोणी इथे यायचे राहिले असतील किंवा या बापट कुलाशी जोडलेले नसतील, त्यांनी अवश्य जोडावं। त्यांना निश्चितचपणे आपले कोण आहेत, काय आहे। आत्ता एक कार्यक्रम झाला बापटांचा कुलाचार आणि कुलधर्म, तो सुद्धा ह्या भगिनींनी इतका सुंदर केला की काय काय आपल्या कुलाचार आहेत, काय काय आपले धर्म आहेत, काय आपण करायला हवं, ते सगळं इतकं सविस्तर नाट्य हे करून दाखवलं आहे। त्याचा अप्रतिमच होतं। संपूर्ण त्या टीमला मनापासून हार्दिक शुभेच्छा। दरवेळी काहीतरी नवीन विषय घेऊन ते आपल्याला सगळं दाखवतात, त्याच्यासाठी त्यांचं अभिनंदन। चलो, थँक्यू।